तर नमस्कार मंडळी. आज सकाळी उठून बघतोय तर बाहेर मस्त असं ऊन पडलं. त्यानंतर आंघोळ करून फ्रेश झालं. त्यानंतर विचार केला की कुठं जायचं. तर म्हटलं सिद्धार्थच्या घरी जाऊन यावं. तर मी गेलो सिद्धार्थच्या घरी. मम्मीला बाय केलं आणि दरवाजा खोलला आणि निघालो मी सिद्धार्थच्या घरी. आपला स्पार्कचा सँडल घातला आणि निघालो. खाली आपल्या पार्किंगमध्ये वारकरी संप्रदाय आलते. म्हणलं त्यांना त्रास न देता आपलं कडकडनं वाटा काढत मी पार्किंगच्या बाहेर पडलो. जसं पार्किंगच्या बाहेर पडलो तसं सरळ सिद्धार्थच्या बिल्डिंगमध्ये गेलो. सिद्धार्थच्या बिल्डिंगमध्ये गेल्यानंतर मग सिद्धार्थच्या पप्पांना तिथं गेल्यानंतर विचारलं की सिद्धार्थ आहे का. ते म्हणले की सिद्धार्थ 4 व्हीलरमध्ये बसलेला आहे डोंगरावर, जा तिथे. मग मी तिकडे गेलो. मग तिकडे जाऊन बघतोय तर खरंच हा गाडीत बसला होता. तर मग मी पण गेलो त्याच्यावर गाडीत बसायला. तर खरं तर त्याला गाडी चालवता येत नाही, पण तुम्ही बघू शकता की हा गाडीत बसून माझ्यासमोर कशी शायनिंग मारत होता. तर मला म्हणतोय बस की आत ये. मग मी पण गेलो. मस्त AC चालू होता म्हटला तो आत. दरवाजा खोलला आणि बसलो गाडीत. गाडी तर येत नव्हती पण शायनिंग लय मारत होता. मग परागच्या घराच्या मागनं जाऊन परागला आवाज द्यावं म्हणलं. परागच्या घराच्या माग तिथं गेल्यानंतर त्याच्या आत्यांना आवाज देऊन म्हणलं, आत्या पराग आहे का. तर त्या म्हणल्या नाही, बाहेर गेलाय. तर मग मी गेलो सिद्धार्थकडं. तर तुम्ही बघू शकता पोरांना येडे केलं तर सिद्धार्थने पाक त्या फ्री फायरमध्ये. हे बघा कशी बसली ती मोबाईलमध्ये डोकं घालून. सिद्धार्थ म्हणलं चल जरा 5 मिनटात येऊ. तर सिद्धार्थ म्हणलं चल. तर जाऊन करायचं काय म्हणून मग तिथं जाऊन विचार केला. त्यानंतर त्याला म्हटलं चल आपण एखाद्या बाबांची मुलाखत घेऊ. बाबांची मुलाखत घेतली. त्यानंतर पार्किंगच्या बाहेर आलो. मग तितक्यात गेटवर जाऊन थांबलोच. सिद्धार्थला म्हणलं इकडे ये जरा. तेवढ्यात मला एका मित्राचा फोन आला की आश्रमात जेवायला या, आपली पंगत आहे म्हणून. मग मी गेलो सिद्धार्थला घेऊन आश्रमामध्ये जेवायला. मस्त असं ऊन पडलं होतं, थंडी सगळी पळून गेली. त्यामुळे मी गेलो आश्रमात जेवायला. आश्रमाचं गेट खोललं आणि आत गेलो. आपलं एका कडेला चप्पल काढली आणि आश्रमामध्ये एंट्री केली. एंट्री केल्या केल्या आपला एक मित्र भेटला. मग त्याच्यावर जरा हँडशेक वगैरे केला. त्यानंतर मस्त दर्शन घेतलं आणि निघालं वर जेवण्यासाठी. तर वर जेवण्यासाठी मला वाटलं की साधी सोय असेल, पण वर जाऊन बघतोय तर काय अशी मोठी जेवणाची व्यवस्था केलेली होती. तर तुम्ही बघू शकता जेवणाची व्यवस्था. अख्खा मित्रपरिवार घेऊन मी गेलो खाली. मस्त असं जेवण होतं. जेवण केलं. खाली आल्यावर सरळ एक्झिट डोअर बघितला. एक्झिट डोअरमधून एक्झिट मारलं. इथं तिथं कुठं न जाता मी आपलं सरळ घरी जायचं ठरवलं. आता कोणी पण आवाज देऊ, मागच वळून बघणार नाही. तर अशा व्लॉगसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपले व्ह्यूज